पुण्यातील नसरापूरमध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। भोरमध्ये एका 65 वर्षीय व्यक्तीनं हे कृत्य केल्याचं समोर आलंय। ही चिमुकली सुट्टीनिमित्त तिच्या आजीच्या गावी आलेली होती। ती दुपारच्या सुमारास घरासमोर खेळत होती। यावेळी वृद्ध व्यक्तीनं तिला गोठ्यामध्ये नेऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले, तसंच तिची दगडानं ठेचून हत्या केली आहे। त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला। बराच वेळ चिमुकली दिसली नाही म्हणून तिच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली। त्यावेळी तिचा मृतदेह आढळून आला। त्यानंतर सीसीटीव्ही चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जात असल्याचं दिसून आलं। पुण्यातील नसरापूरमध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केलं। यावेळी नराधम आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नसरापूरमधील 65 वर्षीय नराधम आरोपी भीमराव कांबळेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। भीमराव कांबळेची गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील समोर आलेली आहे। भीमराव कांबळेनं केलेल्या लैंगिक अत्याचाराचं हे पहिलंच प्रकरण नाहीये। त्यानं यापूर्वी 2 वेळा अशीच कृत्य केल्याचं समोर आलंय। सर्वात आधी 1998 मध्ये भीमराव कांबळेवरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। तर पुढे 2015 मध्ये देखील कांबळेवरती विनयभंग आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र दोन्ही गुन्ह्यांमध्ये पुरावे नसल्यामुळे त्याची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली। भीमराव कांबळेनं 24 जुलै 2015 ला घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता। मुलीनं विरोध केल्यामुळे त्यानं तिच्यावरती कोयत्यानं हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता। तर या प्रकरणामध्ये त्याच्यावरती पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र 2019 मध्ये पुरावे नसल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती। पुण्यातील नसरापूरमध्ये चिमुकलीवरच्या अत्याचार प्रकरणी जे ठिय्या आंदोलन केलं होतं तो पोलिसांनी मोडून काढलेलं आहे। आंदोलकांना हटवलंय। जवळपास 4 तास आंदोलकांनी महामार्गावरती ठिय्या ठेवला होता। भोर तालुक्यामधील नसरापूरमध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीवरती 65 वर्षीय नराधमानं अत्याचार करून तिची हत्या केली। या प्रकरणामधील नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे। मात्र नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा आमच्या ताब्यात द्यावं असा संताप व्यक्त करत नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पुण्यामधील नवले पुलाजवळ ठिय्या आंदोलन केलं। पीडितेचा मृतदेह रुग्णवाहिकेमध्ये ठेवून ठिय्या आंदोलन करण्यात आलं। तर ऐन गर्दीच्या वेळी आंदोलकांनी पुणे बंगळुरू महामार्ग हा रोखून धरला आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती। पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक हे मागे हटले नाहीत आणि अखेर 4 तासांनंतर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना हटवलं। त्यानंतर पुणे बंगळुरू महामार्गावरची वाहतूक ही हळूहळू पूर्ववत झाली। दरम्यान पीडितेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला। सरकारची आम्हाला लाज वाटतेय की भाजपचं सरकार आम्ही आमचं म्हणून सरकार म्हणून निवडून दिलं आणि या सगळ्या गोष्टींचा पोलिसांचा गैरवापर करून पळाचा गैरवापर चुकीच्या पद्धतीने इथून पब्लिकला दडपशाही झाली आहे। हे इंग्रजांचं सरकार आहे का? फडणवीस साहेबांची मुळात पोलीस डिपार्टमेंट फाशी झालीच पाहिजे। ही इज अ रेग्युलर ऑफेंडर। एक मिनिट, पोलीस काय सांगतात? ही इज रेग्युलर ऑफेंडर। रेग्युलर ऑफेंडर केल्याशिवाय असून सुद्धा तुम्ही काही करत नाही। यावेळेस काय करणार? रेग्युलर ऑफेंडर पोलीस डिपार्टमेंट पुढच्या वेळेस ते नाही करणार कशावरनं? काढून त्याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे। हे प्रकरण त्यांच्यापैकी कोणाच्या मुलीचं असतं ठेचला त्याला। दरम्यान आंदोलनादरम्यान कुठल्याही प्रकारचा लाठीचार्ज झाला नाही अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। तर आज पीडित कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। तसंच हे प्रकरण फास्ट ट्रॅकवरती घेऊन लवकरच आरोपीला शिक्षा होईल असंही त्यांनी म्हटलंय। पोलिसांनी इमोशनल ब्लॅकमेल केले नाही। पोलिसांनी जे मुद्दा होता त्या मुद्द्यावर त्यांना समजावून सांगण्यात आला होता आणि शेवटी काही लोक जे त्यांचे आईवडिलांना पण बाहेर पडू देत नव्हते अशा लोकांना बाहेर काढून ते आईवडिलांना गाडीमध्ये बसून ते स्वखुशीने कोणताही प्रकारची लाठीचार्ज झाली। 4-4.5 तासापासून इथे रस्ता रोको त्यांनी नातेवाईकांनी केलेले होते। तर त्यांना समजावून सांगण्यात आलेले आहे की शासन आणि पोलीस प्रशासन दोघे या विषयावर अत्यंत संवेदनशीलतानी भूमिका घेतलेली आहे। यामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये लवकरात लवकर चार्जशीट होणे, लवकरात लवकर
ट्रायल कंप्लीट होणे, स्पेशल काउन्सिल जे फॅमिलीची ज्याच्यावर विश्वास राहील किंवा काही त्यांची विनंती राहिल्यास त्या अनुषंगाने जे काही आहे ते सर्व करून लवकरात लवकर आरोपीला शिक्षा होईल आणि कडक ते कडक शिक्षा होईल यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे आणि 100% आम्हाला यश मिळेल. पुण्याच्या नसरापूर प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडित कुटुंबियांशी संवाद साधला. पीडित चिमुरडीच्या वडिलांशी फोनवरून बातचीत करत त्यांनी कुटुंबाला धीर दिलाय. या प्रकरणामधील आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. पुण्यातील नसरापूरमध्ये हत्या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी आरोपीवरती तातडीनं खटला चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना फोन करून जनतेच्या भावना कळवल्या आणि यावरती मुख्यमंत्र्यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन दिलंय. अत्याचार प्रकरणी आमदार रोहित पवारांनी पीडितेच्या कुटुंबियांशी भेट घेत संवाद साधलाय. त्यानंतर ग्रामस्थांचं शिष्टमंडळ मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे. 1983 मध्ये एक केस घडली होती, नाहीतर एक सुप्रीम कोर्टचा निकाल आहे ज्याच्यामध्ये कॅपिटल पनिशमेंट म्हणजे मृत्यू झाला पाहिजे त्या क्रिमिनलचा, अशा पद्धतीने मागणी जर सरकारने त्या ठिकाणी या फास्ट ट्रॅकमध्ये केली नाही तर पीपीच्या माध्यमातून केली तर नक्कीच या घटनेच्या मध्ये जो कोणी क्रिमिनल इन्व्हॉल्ड आहे त्याला फाशीची शिक्षा पुढच्या काही दिवसामध्ये मिळू शकते. सामाजिक कार्यकर्त्यांना सीएम बरोबर, कारण ते होम मिनिस्टर सुद्धा आहेत, त्यांच्याशी भेटण्याची संधी तिथं देण्यात यावी जेणेकरून लोकांच्या मागण्या डायरेक्ट लोक राजकीय नेत्यांवर अवलंबून राहता होम मिनिस्टरला तिथं करतील. दरम्यान पुण्याच्या नसरापूरमध्ये घडलेली घटना अत्यंत लाजिरवाणी असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे. मला महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती करायची आहे की आम्हाला फास्ट ट्रॅक कोर्ट हवाय आणि या नराधामाला तातडीने फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि महाराष्ट्राने प्राधान्य सुरू करा आणि देशाला दाखवा की जर महाराष्ट्रात कुठल्याही महिलेशी किंवा कुठल्याही नागरिकाशी अशी गलिच्छ कृती कोणी केली तर त्याला तातडीने फाशीची शिक्षा हे राज्य देईल. हा एक मेसेज हे अपेक्षित आहे आम्हाला महाराष्ट्राच्या सरकारकडून. नसरापूर अत्याचार प्रकरणासंदर्भामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त केलाय. हा प्रकार अतिशय निंदनीय आणि विकृत मनोवृत्तीचा भाग असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच आरोपीला तात्काळ अटक करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक खटल्यावरती चालवावं आणि लवकरात लवकर शिक्षा दिली पाहिजे असं तटकरे म्हणाले. निंदनीय विकृत मनोवृत्ती वाढल्याचं ते द्योतक आहे. आरोपींना तत्काळ अटक करून त्या गुन्हेगारी प्रवृत्तीला अधिक शासन कसं होईल, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तशा पद्धतीचं खटला चालून त्यांना अगदी थेट मृत्यूदंडाची सजा होईपर्यंत राज्य सरकारने अशा व्हिक्टीम ज्या आहेत त्यांच्या कुटुंबियाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.